हां. तर ह्या युनिटचे सब युनिट्स मगाशी आपण वाचले होते. कोणाच्या लक्षात आहेत का ते? का एकदा परत बघू मी ते? स्टॉप शेअरिंग आणि सब युनिट्स होते. हरप्पा सिव्हिलायझेशन हे युनिटचं नाव आहे. नेमिंग डिबेट इंडस हरप्पा और सिंधू सरस्वती हे त्याचं पहिलं सब युनिट आहे. दुसरं आहे डिबेट अबाउट द वेदिक हॉर्स इन हरप्पा आणि तिसरं आहे डिबेट अबाउट द डिक्लाइन ऑफ हरप्पा सिव्हिलायझेशन. तर त्यातल्या ह्या वेदिक हॉर्स इन हरप्पा बद्दल आपण आता बोलूया. ओके, सो आय विल स्टार्ट शेअरिंग द स्क्रीन अगेन. Right. Why is there a debate about an animal like a horse? घोड्यासारख्या प्राण्यावरनं भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये वादंग होण्याचं काय कारण आहे? तर त्याचं कारण असं आहे की घोडा हा प्राणी भारतामध्ये आज सुद्धा नैसर्गिकरित्या त्याचं काय म्हणूया आपण प्रजनन हे होणं ही खूप दुरापास्त गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आपल्या आजूबाजूला इतके घोडे किंवा खेचरं आपल्याला दिसतात, तर ते बरोबर आहे. पण जे जातीवंत घोडे आहेत की ज्यांचा उपयोग युद्धामध्ये, ज्यांचा उपयोग पळण्यासाठी, ज्यांचा उपयोग काही सामान वाहून नेण्यासाठी केला जातो, असे जे घोडे आहेत त्यांचं खास करून आपल्याला प्रजनन करून आणावं लागतं. आणि भारतीय हवामानामध्ये आणि भारतीय ज्या इथल्या स्थानिक प्रजाती आहेत घोड्यांच्या, त्याच्यामध्ये तशा क्षमतेचे घोडे काही तयार होत नाही. मग पण भारताच्या इतिहासामध्ये तर कायम आपल्याला दिसतं की वेगवेगळे लढायांमध्ये अश्वदल आहेत किंवा विविध योद्ध्यांच्या चित्रणामध्येही तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे ऋग्वेदाच्या काळामधली जर वर्णनं तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा घोड्यांची वर्णनं आपल्याला आढळतात की अश्विनी कुमारांचं जे वर्णन आहे विशेषतः ऋग्वेदामधलं की हे कसे चांगले औषध देणारे आणि मदत करणारे देव आहेत, तेव्हा अश्विनी कुमारांचा असा उल्लेख येतो की सद्यो जंघाम आयसीम दद्यमानः, म्हणजे त्यांनी पटकन, जंघा म्हणजे पाय, लोखंडाचा पाय, त्या देवांची एक घोडी होती किंवा त्या संस्कृत बोलणाऱ्या वैदिक लोकांची एक घोडी होती. त्या घोडीचा पाय मोडला होता आणि त्या पायाला लोखंडाचं सपोर्ट या अश्विनी कुमार नावाच्या जे दोघं देव होते, अश्विनव असं त्याला म्हणतात, त्या दोघांनी घोड्याला लोखंडी पायाचा सपोर्ट दिला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ऋग्वेदाच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे इसवी सन पूर्व साधारणतः 1900 ते 1500 ह्या कालखंडामध्ये सुद्धा घोडा हा महत्वाचा प्राणी आपल्याला इथल्या संस्कृतीमध्ये, इथल्या लोकांच्या भाषेमध्ये, इथल्या लोकांच्या एकूण भावविश्वामध्ये असलेला दिसतो. तर इतक्या पुरातन काळापासून ते आता आपल्याला, तुम्हाला माहितीये की म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ घ्या किंवा इंग्रजांचा काळ घ्या किंवा आत्ताचे आपल्या हिंदी सिनेमामधले घोडे आणि टांग्यांचे उल्लेख पहा, तर घोडा हा अत्यंत भारतीय जनजीवनामध्ये एकरूप झालेला प्राणी निश्चितपणे आहे. परंतु असं असताना मात्र आपल्याला इथल्याच जनजीवनाचा जर प्राचीनतम आपल्याला जो पुरावा मिळतो हडप्पा संस्कृती, त्याचा जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करतो तर तिथे काही आपल्याला कुठल्याही अँगलने घोड्याचे पुरावे मिळत नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये इतका अविभाज्यपणे असणारा घोडा हा हडप्पामध्ये का नाहीये, असा प्रश्न निर्माण होतो. आणि तिसरा भाग असा त्याच्यामधला की जेव्हा आर्य नावाच्या एका वंशाची संकल्पना केली जाते, तेव्हा आर्य लोक हे कुठून आले,
ते इथले भारतामधले होते की परदेशामधून आले, अशी एक निष्फळ अर्थ पण चर्चा 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला घडलेली दिसते. आणि त्या चर्चेमध्ये हा पुन्हा पुन्हा काय म्हणूया अ, वर येणारा मुद्दा आहे की आर्य लोक हे जर का एका वंशाचे असतील तर ते भारतामध्ये आलेच कसे? आले असतील तर ते त्यांनी घोडा वापरला का? आणि जर त्यांनी घोडा वापरला असेल तर ते फार तर फार सेंट्रल एशिया, म्हणजे ज्याला आपण आज मध्य आशिया म्हणतो, इराण इराकचा भाग, मेसोपोटेमिया, अफगाणिस्तान असेल, तितपत लांबच्या प्रदेशामधनं भारतापर्यंत आलेले असतील. याहून अधिक लांबून आर्य कुठे भारतामध्ये येणं शक्य नाही. आणि भारतामध्ये जर का आर्यांचा इथेच जन्म आणि इथून बाहेर प्रसार झाला असेल तर मग त्यांचा आणि घोड्यांचा काही संबंध आहे का? कारण भारतामध्ये तर आपल्याला घोड्यांचं नैसर्गिकरित्या प्रजनन झालेलं दिसत नाही. हे कायमच जातीवंत घोडे हे म्हणजे जे युद्धामध्ये किंवा पळण्यासाठी किंवा वजन वाहून नेण्यासाठी उपयुक्त असतात असे घोडे आपल्याला कायमच बाहेर त्यांची पैदास होऊन मग भारतामध्ये इम्पोर्ट आयटम, आयात होणारा एक महत्वाची वस्तू म्हणून घोडे येताना दिसतात. तर ह्या सगळ्या एकूण गुंतागुंतीच्या केंद्रस्थानी घोडा हा असल्यामुळे आपल्याला घोड्याचा अभ्यास या आर्यांबद्दलच्या आणि हडप्पा संस्कृतीबद्दलच्या वादंगामध्ये करणं आवश्यक ठरतं. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक अत्यंत महत्वाची भूमिका आहे, ज्याच्यात त्यांनी हा हस्तक्षेप केलेला आहे आणि घोडा केंद्रस्थानी येण्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा खूप महत्वाचा त्यांचं योगदान राहिलेलं आहे, त्यांची भूमिका महत्वाची राहिली. कशी? तर जेव्हा ही आर्यांची संस्कृती आणि आर्यांचा वंश याची चर्चा प्रचंड भरामध्ये होती, तेव्हा तुम्हाला माहिती असेल की लोकमान्य टिळकांनी 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला अशी मांडणी केली की हे आर्य लोक म्हणजे कोण होते? तर म्हणजे ऋग्वेदाची संस्कृती आणि ऋग्वेदामधली ही जी सगळी गाणी आहेत ती लिहिणारे लोक कोण होते? तर हे लोक फार 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 वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवावरती त्यांचं वसती स्थान असणार आणि उत्तर ध्रुवावरून ते हळूहळू हळूहळू जसजसं काय म्हणूया विषुववृत्ताच्या दिशेला ते लोक हळूहळू मायग्रेट होत गेले. हळूहळू त्यांनी स्थलांतर केलं, कारण की ते पशुपालक होते आणि गायींना चरण्यासाठी, घोड्यांना चरण्यासाठी त्यांच्या चांगल्या उत्तम गवताळ प्रदेशांची गरज होती. त्यामुळे ते उत्तर ध्रुवाकडून खाली खाली येत भारतापर्यंत पोहोचले आणि त्यांचीच एक दुसरी शाखा युरोपमध्ये गेली. असा एक सिद्धांत लोकमान्य टिळकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलेला दिसतो. पुस्तकाचं नाव काय आहे? टिळकांच्या आर्टिक होम इन द वेदास. आर्क्टिक होम इन द वेदास म्हणजे वेदांमध्ये ज्या घराचा वेदांमधलं जे आर्यांचं मूळ वसती स्थान वर्णन केलेलं आहे ते कसं आर्क्टिक प्रदेशामध्ये होतं असा सिद्धांत टिळक मांडतात. तो सिद्धांत मांडण्यासाठी त्यांनी ऋग्वेदामध्ये वर्णन केलेल्या काही ग्रहतारे नक्षत्रांच्या वर्णनांचा आधार घेतला आणि ग्रहगणित असं त्या काळी ज्याला म्हणत असत की अमुक ठिकाणी जर का काय ध्रुवाचा तारा दिसत असेल किंवा तमुक ठिकाणी व्याधाचं नक्षत्र दिसत असेल तर ती वर्षामधली कुठली तिथी असणार वगैरे वगैरे अशी काही कॉम्प्लिकेटेड गणित करून त्यांनी असा एक दावा केलेला होता की हे लोक ज्या ठिकाणून या अँगलला नक्षत्र दिसत आहे ते ठिकाण म्हणजे उत्तर ध्रुवीय प्रदेश आहे आणि त्यामुळे आर्य लोक म्हणजे ऋग्वेदिक गाणी ज्यांनी ती सूक्त ज्यांनी रचली ते लोक हे उत्तर ध्रुवाच्या प्रदेशामध्ये मुळामध्ये राहत होते. जेव्हा टिळकांनी हा सिद्धांत मांडला अर्थातच त्यांच्या मनामध्ये आपण अगोदरही ओरिएंटालिझमचा विचार केलेला आहे तर हा ही पौर्वात्यवादी विचारसरणीचा प्रचंड प्रभाव आणि त्याचा काय म्हणूया त्याची यथार्थता त्यांना पटलेली असल्यामुळे कदाचित टिळक असतील त्या काळामधले, चिपळूणकर असतील, इतरही अनेक भारतीय लोक हे मनाने त्या सिद्धांताला मानणारे असे लोक होते की पौर्वात्यवादी सिद्धांताचं या ओरिएंटालिस्ट लोकांचं म्हणणं काय होतं की एक लॉंग ॲगो असा एक खूप जुना भूतकाळ जर आपण बघितला तर या गतकाळामध्ये
सगळे भारतीय लोक असतील, पाश्चात्य लोक असतील, हे सगळे एकत्रच कुठेतरी राहत होते. कारण की त्यांच्या भाषा ह्या एकमेकींच्या भगिनी आहेत. आणि मग ते लोक एका ठिकाणाहून, एका कुठल्यातरी मूळ ठिकाणाहून एक त्यांची शाखा युरोपमध्ये गेली आणि दुसरी शाखा भारतामध्ये आली. तात्पर्य आजचे भारतीय आणि आजचे युरोपीय हे एकमेकांचे फार फार वर्षांपूर्वी विछडलेले भाऊच आहेत. त्यामुळे आजच्या भारतीयांनी आज युरोपचं आपल्यावरती राज्य आहे याचं काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. आणि या सगळ्यामध्ये दोष कुणाला द्यायचा? तर या सगळ्यामध्ये फार फार वर्षांपूर्वी आम्ही एकत्रच होतो, पण मग मधल्या काळामध्ये अरबी आणि इस्लामी आक्रमकांनी आमच्यावरती येऊन राज्य केलं, आमची संस्कृती धुळीला मिळवली. असं करून सगळा दोष, त्याचं खापर जे असेल ते मध्ययुगामधल्या अरबी इस्लामिक आक्रमक अशा ज्यांची प्रतिमा निर्माण केली गेली होती त्या लोकांवरती फोडणं हा या ओरिएंटालिस्ट लोकांचा आवडता कार्यक्रम होता. त्यानुसार त्यांनी ते जारी ठेवलं होतं. पण त्यामुळे परिणाम असा झाला की इथल्या भारतीय सुद्धा अनेक लोकांना ते खरं वाटायला लागलं की फार फार वर्षांपूर्वी प्राचीन काळी आपण आणि ते त्यांना आमचे आर्य बंधू असं म्हणतात. टिळकही म्हणतात, चिपळूणकरही म्हणतात. अनेक लोक 19व्या शतकामधले इंग्रजांचा उल्लेख करताना हे आमचे आर्य बंधू आहेत असा उल्लेख करतात. आर्य बंधू म्हणजे आम्ही आणि ते आर्य असल्याच्या एका भावबंधाने, एका नात्याच्या संबंधाने एकमेकांशी जुळलेले आहोत. अशा अर्थाने आर्य बंधू म्हणजे आम्ही भारतामधली ब्रँच, त्यांची शाखा आर्यांची, आणि हे लोक म्हणजे युरोपमधली शाखा, असं एक इमॅजिनरी कल्पनारम्य असा एकमेकांमध्ये भावबंध आहे, नातेसंबंध आहे, अशी कल्पना या लोकांची होती. तर ह्या कल्पनेच्या प्रभावाखाली येऊन टिळकांनी असा सिद्धांत त्यांच्या आर्क्टिक होम इन द वेदास मध्ये मांडला होता की हे आर्य लोक उत्तर ध्रुवीय बर्फाळ प्रदेशामध्ये मूळचं त्यांचं वसतिस्थान होतं. तिथेच त्यांनी ऋग्वेदाची गाणी सगळी रचली आणि मग तिथनं हळूहळू हळूहळू ते विषुववृत्ताच्या दिशेला यायला लागले. काही जण युरोपमध्ये गेले आणि काही जण भारतामध्ये आले. तर मी मगाशी म्हटलं की डॉक्टर आंबेडकरांचे ह्याच्यामध्ये महत्वाचं योगदान आहे. त्याचं कारण असं की या आर्क्टिक होम इन द वेदास मधला हा जो सिद्धांत आहे, आर्यांच्या मूळ वसतिस्थान आर्क्टिक प्रदेशामध्ये होतं आणि नंतर त्यांचं स्थलांतर झालं, या सिद्धांताला चोड लावण्याचं, सुरुंग लावण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी एका वाक्यामध्ये केलं, एका शब्दामध्ये केलं. आणि ते म्हणाले की ठीक आहे, हे लोक तुम्ही म्हणता ना आर्क्टिक प्रदेशामध्ये होते, मग बर्फामध्ये घोडे कसे राहत होते? असा त्यांनी सिंपल प्रश्न विचारला आंबेडकरांनी की घोडा हा जो आर्यांच्या सगळ्या प्रत्येक सूक्तामध्ये आपल्याला सारखं त्याचं वर्णन दिसतं की हे इकडून इकडे आम्ही जातो, गायींना आम्ही पाळतो आणि आमचे पशुधन आहे आणि ते पशुधन आम्ही आमच्या घोड्यांच्या साहाय्याने त्याची निगा राखतो वगैरे वगैरे. मग जर तुमच्याकडे इतके घोडे आणि इतक्या गायी त्या काळामध्ये होत्या, तर आर्क्टिक प्रदेशामध्ये ह्या घोड्यांचं कसं काय निभाव लागत होता? कारण तुम्हाला तर माहितीये घोड्याचे खूर कसे असतात. बर्फामध्ये उभा राहू शकेल का घोडा फार वेळ? किंवा कुठलाही खूर असणारा प्राणी बर्फामध्ये फार वेळ उभा राहू शकेल का? नाही. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी एकदम मूलभूत आणि जैविक, शारीरिक अशा मुद्द्यावरती हा टिळकांचा सिद्धांत एका जमीनदोस्त करून टाकला एका वाक्यामध्ये. तर त्यांनी मांडलेल्या ह्या मुद्द्यामुळे, आणि अतिशय बिनतोड असा तो मुद्दा होता, त्या मुद्द्यामुळे पुढे असं झालं की प्रत्येकाला त्या घोड्याचं काय करायचं हा प्रश्नाचं उत्तर देणं भाग पडायला लागलं. की जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की आर्य हे उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये होते, तर तुम्हाला उत्तर ध्रुवामध्ये घोडा कुठेतरी दाखवायला पाहिजे. त्याची ते आजची नाही पण निदान प्राचीन काळचा ज्याच्यामध्ये घोड्याचा सांगाडा तरी तुम्हाला तिथे जुन्या, जसे आपल्याला आता डायनोसॉर मिळतात तसं त्यांचे सांगाडे तरी तुम्हाला उत्तर ध्रुवाच्या प्रदेशात मिळायला पाहिजे. हा एक त्या घोड्याचा अँगल, आणि ते अर्थातच काही प्रूव्ह होऊ शकलं नाही. त्यामुळे ती टिळकांची आर्क्टिक होमची थिअरी जी आहे ती आंबेडकरांनी एका वाक्यात धुळीला मिळवली. तरी अर्थात अनेक लोक होते जे आंबेडकरांनी मांडलेल्या सर्वच विचारांना महत्व न देण्याचा त्यांचा निश्चय असल्यामुळे ते याही विचाराला महत्व देत नव्हते, आणि त्यांनी तरी सुद्धा आर्क्टिक होम आणि आम्ही आणि युरोपीय लोक भाऊ भाऊ आहोत ही एक आग्रहाची भूमिका पुढे चालू ठेवलेली दिसते. पण तरी ठीक आहे, आपण आता त्याला काही करू शकत नाही. म्हणजे असा हट्टाग्रह जर का प्रूव्ह न झालेल्या गोष्टींचाच कोणी करत असेल तर त्याला काही आपला इलाज नसतो. पण
दुसरीकडे मुद्दा असा येतो की हे आर्य लोक युरोपमधनं भारतामध्ये जेव्हा आले, असंही आर्यांबद्दलचा पेट सिद्धांत ज्यांचा आहे, लाडका सिद्धांत ज्यांचा आहे, हे लोक म्हणतात. तर मग ते लोक हडप्पा संस्कृतीशी त्यांचा काय एकमेकांचा संबंध आला होता का नव्हता आलेला. याचं कारण असं की हडप्पा संस्कृतीची जेव्हा आपण नगर पाहतो, त्यांची जी रचना आहे ती बघतो, तर ते इसवी सनापूर्वीच्या 3ऱ्या सहस्रकामध्ये, थर्ड मिलेनियम बीसी, त्या 3ऱ्या सहस्रकामध्ये त्याचं आपल्याला पाळमुळं दिसतात. आणि अगदी इसवी सनाच्या कुठल्या काळामध्ये आपल्याला त्याचा हळूहळू विलय झालेला दिसतो, तर हडप्पा संस्कृतीचा विलय आणि आर्यांचं किंवा वैदिक काय म्हणूया वैदिक सूक्तांची रचना ह्याच्यामध्ये किमान 400 वर्षांचा आपल्याला गॅप त्याच्यामध्ये दिसतो. म्हणजे साधारणतः इसवी सन पूर्व 1900 मध्ये जर का ही हडप्पा संस्कृती लयाला गेली असं आपण म्हटलं, तर इसवी सन पूर्व 1500 मध्ये आपल्याला ऋग्वेदामधल्या सूक्तांची रचना झालेली दिसते. मग 1900 आणि 1500 या मधल्या 400 वर्षांची गॅप तुम्ही कशी भरून काढणार? जर तुम्ही म्हणत असाल की ही हडप्पा संस्कृती ही आर्यांचीच आहे आणि आर्य म्हणजे हडप्पा संस्कृतीचेच वंशज आहेत, तर मग मधल्या 400 वर्षांचं काय? म्हणजे शिवकालीन महाराष्ट्रातले लोक आणि आपण हे एकाच संस्कृतीचे आहोत असं म्हणणं की ही अनऐतिहासिक गोष्ट ठरते, जर आपण हडप्पा संस्कृती आणि आर्यांची संस्कृती ही एकच आहे असं मानायला लागलो तर. त्यामुळे अनेक लोकांनी जे सेन्सिबल होते, ज्यांनी ऐतिहासिक पुराव्यांना तिलांजली दिली नव्हती, त्या लोकांनी हे मान्य केलं की हडप्पा ही संस्कृती एका वेगळ्या पद्धतीची होती आणि ऋग्वेदामधली गाणी ज्यांनी रचली त्यांची संस्कृती एका वेगळ्या पद्धतीची होती आणि दोघांचा एकमेकांशी काही संबंध नव्हता. याचं स्पष्टच कारण असं आहे की हडप्पा ही नागर संस्कृती होती. अर्बन आणि नोमॅडिक असे दोन शब्द इथे तुम्हाला हायलाइट केलेले दिसतील. हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती असल्यामुळे, शहरी संस्कृती असल्यामुळे, शहर कधी निर्माण होऊ शकतं? तुम्ही आम्ही पुणे शहरामध्ये कधी राहू शकतो? आपल्याला शेती, अन्न, पाणी कोण देतं? मी इथे विद्यापीठामध्ये लेक्चर घेते, पण घरी माझ्या तांदूळ, गहू हे कुठून मिळतात मला? का मी शेती पण करते आणि लेक्चर पण घेते? नाही मॅम, शेतीतून येतो. शेती मी करू शकत नाही कारण मी इथं माझा वेळ लेक्चर घेण्यामध्ये घालवते. मग मला अन्न पाणी कोण करून देतं निर्माण? मॅम फार्मर्स. ग्रामीण भागातून जो अतिरिक्त धान्य संचय होतो, अतिरिक्त उत्पादन, त्याच्यातून शहरांच्या गरजा भागवल्या जाऊ शकतात. बरोबर. म्हणजे पुणे शहरामध्ये जर मी आणि माझ्यासारखी अजून 40 लाख लोक अशा एका जीवनशैलीचा आम्हाला सवय असेल की ज्यामध्ये आमचा शेतीशी काही संबंध येत नाही, परंतु आम्ही काही दुसरे उत्पादक उद्योग करत असतो. कोणी लेक्चर घेत आहे, कोणी गाड्या दुरुस्त करत आहे, कोणी ट्रॅफिक पोलीस आहे, कोणी बस कंडक्टर आहे इत्यादी. तर हे जर आम्ही उद्योग करू शकत असलो आणि तरी सुद्धा आमची पोटं भरत असतील अन्न पाण्याने, तर कोणीतरी आहे जे आम्हाला अन्नाचा पुरवठा करत आहे. बरोबर आहे? जसं उद्धव म्हणला अतिरिक्त उत्पादन आहे आणि उत्कर्षने सांगितलं की आपल्याला ऍग्रिकल्चरल हिंटरलँड असा त्याला टेक्निकली करेक्ट शब्द आहे की जेव्हा शहरामध्ये आपण राहू शकतो तेव्हा आपल्याला आजूबाजूचा प्रदेश हा अन्न आणि इतर गरजांचा पुरवठा करत असतो. जर हडप्पा संस्कृती ही आपल्याला माहिती आहे की ही एक नागरी संस्कृती होती, प्रत्येक जण आपल्या मागच्या परसदारी काही फळं भाज्या लावतोय आणि त्या शेतीवरती आधारलेला काय म्हणायचं, त्या शेतीवरनच त्याची अन्न पाण्याची गरज भागते असं काही हडप्पा संस्कृतीत आपल्याला दिसत नाही. ही लोक काय उद्योग करतात हडप्पा संस्कृतीमधले लोक जगण्यासाठी? तुम्ही शाळेपासून शिकलात काय काय उद्योग होते यांचे? उद्योग म्हणजे ऑक्युपेशन, उपजीविकेचं साधन. मॅम फार्मिंग. हडप्पा संस्कृतीत फार्मिंग? हा. कुठं हडप्पामध्ये ऍग्रिकल्चर दिसलं? मॅम
Suleiman mountain ranges. काय? Suleiman mountain ranges to the foothill of Suleiman mountain ranges, ma'am. हा, सुलेमान माउंटन रेंजेस. हा हा, To its foothill. ते ते ठीक आहे, पण आता उदाहरणार्थ लोथल मध्ये, मोहेंजोदडो हा, मध्ये, हा. हडप्पा मध्ये हा, Okay. कुठून आलं अन्न पाणी? मॅडम ते धान्याचे अवशेष काही सापडलेत ना? धान्य खातच होते, त्याच्याशिवाय जगतील कसे? पण शेती व्यापार करत होते का? त्यांचे ग्रामीण जीवन पण होतं ना मॅडम हडप्पाच्या वेळेस. हा, मग तेच सांगतेय की ग्रामीण कोणीतरी होतं जे तिकडं त्यांना शेती करत होतं, आणि मग हडप्पातले लोक काय करत होते? ते अन्नधान्य मागवत होते का तिकडून, विकत घेत होते का? व्यापार व्यापार. महत्वाचा. म्हणजे आपण एकूण आपल्या जीवन पद्धतीमध्ये जे उपजीविकेसाठी उद्योग करतो, ते तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकला असाल की काही गोष्टी असतात ह्या प्रायमरी ऑक्युपेशन्स असतात. प्राथमिक एकदम उत्पादन करायचं, की मी झाड लावलं, त्याला टोमॅटो आले आणि ते टोमॅटो मी खाल्लं. हे झालं प्राथमिक गोष्ट झाली. एकदम मी उत्पन्न केली, झाड लावलं, त्याला फळ आलं, किंवा शेतात धान्य पेरलं आणि ते मी साठवून ठेवलं आणि घरी खाल्लं. हे झालं प्राथमिक स्वरूपाचे ऑक्युपेशन, उद्योगधंदे. दुय्यम म्हणजे त्याच्या द्वितीय श्रेणीमधले हे काय असतात? मी झाड लावलं, त्याला टोमॅटो आला आणि त्या टोमॅटोचं मी सॉस बनवलं आणि ते सॉस मी खाल्लं. समजा मीच खाल्लं, पण तरी ते सॉस करून खाल्लं. तर सॉस करणे हा उद्योग काय आहे? प्राथमिक वरती मी प्रक्रिया केली. टोमॅटो जसाच्या तसा खाल्ला नाही, त्याचं सॉस करून खाल्लं, म्हणजे मी प्रक्रिया केली त्याच्यावर. हे प्राथमिक वरती प्रक्रिया करण्याचे उद्योग याचे द्वितीय श्रेणीचे उद्योग. आणि आणखीन तिसरा उद्योग काय असू शकतो त्याच्याही पलीकडचा, तृतीय, म्हणजे की मी माझ्याकडे बरेच टोमॅटो आले, मी बरंच सॉस केलं, त्याच्यामधलं मी थोडंच खाऊ शकले. मग मी गेले शेजारी उत्कर्षच्या घरी, नाही तर अनिकेत उद्धवच्या घरी, आणि त्याला म्हणलं की अरे माझ्याकडे सॉस आहे बरं का, तुला पाहिजे का? ते म्हणले ठीक आहे, माझ्याकडे लोकर आहे, माझ्याकडे मडकं आहे, माझ्याकडे काहीतरी भांड आहे, त्याच्या बदल्यामध्ये तू मला सॉस दे, आणि मी त्यांना त्याच्या बदल्यामध्ये माझ्याकडचं सॉस दिलं टोमॅटोचं, असं धरून चाललं. आता हा जो मी मार्केटिंगचा भाग केला, किंवा उद्धव, अनिकेत आणि उत्कर्षची टोमॅटोच्या सॉसची जी गरज होती ती मी भागवली, आणि ती भागवण्यासाठी मी काही गोष्टी कम्युनिकेट केला की माझ्याकडे इतकं सॉस आहे, ते चांगलं आहे, ते तुला उपयोगाचं आहे, जाहिरातबाजी केली. ही झाली टर्शरी ऍक्टिव्हिटी. आलं लक्षात? या 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज लक्षात येतात. प्राथमिक ज्या उत्पादनाच्या आहेत, द्वितीय श्रेणीच्या आहेत ज्या प्रक्रियेच्या आहेत, आणि तृतीय आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिस देताय, की अनिकेतला घरामध्ये बसून सॉस करण्याची गरज नाही, मी त्याला त्याचं सर्व्हिस दिली की बाबा हे घे, तुला सॉस लागतंय, आणि ते मी त्याला दिलं. किंवा मी त्याला आणखीन मी म्हणलं की अनिकेत तुझ्याही घरी सॉस बनतंय का? ठीक आहे, तुझं सॉस मला दे, मी आणखीन उत्कर्षच्या घरी जाते आणि आपल्या दोघांचं सॉस आपण उत्कर्षच्या घरी खपवूया. त्याच्याकडे जास्ती सॉस लागतं समजा. म्हणजे ही सर्व्हिस मी अनिकेतला दिली. ही सर्व्हिस, हे झालं टर्शरी ऍक्टिव्हिटी, तृतीय आणखीन हायर लेवलची ऍक्टिव्हिटी. हे तीन मुद्दे लक्षामध्ये आले का तुमच्या ऑक्युपेशनच्या संदर्भातले? प्राथमिक उद्योगधंदे, द्वितीय दर्जाचे उद्योगधंदे, त्याच्यावरती आणखीन हायर प्रक्रिया करणं, आणि तृतीय दर्जाचे उद्योगधंदे की ज्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष वस्तू द्यालच असं नाही, पण सर्व्हिस देता. उदाहरणार्थ आपण बँकेमध्ये जातो, तिथे प्रत्यक्ष आपण काही पैसे देतो किंवा घेतो असं नाही, पण आपण चेकबुक घेतो तिथे, किंवा दुसऱ्या काही गोष्टी करतो, किंवा आपण गाणी ऐकतो, आपण क्रिकेटची मॅच बघतो. ह्या सगळ्या टर्शरी ऍक्टिव्हिटीज झाल्या, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उत्पादन काही आपण करतो किंवा प्रक्रिया करतो असं नाही, पण आपण सर्व्हिसेस घेत असतो. आता हे जे अर्बन कल्चर आहे हरप्पाचं आपण म्हणतोय, याच्यामधली लोक हे प्राथमिक उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये होती का तृतीय सर्व्हिसेसच्या, व्यापाराच्या क्षेत्रामध्ये होती? हडप्पा संस्कृतीमधली लोक सर्व्हिस प्रोव्हायडर्स होते व्यापारासारखे, की प्रायमरी प्रोड्युसर्स होते शेतकऱ्यांसारखे? व्यापारी व्यापारी होते. होते मॅडम.
व्यापारी होते, म्हणजे टर्शरी टाईपच्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्यांच्या, बरोबर आहे. हो. टर्शरी म्हणजे तिसऱ्या लेवलच्या, इयत्ता त्यांची आणखी हायर होती. हे झालं हडप्पा संस्कृतीबद्दलचं, की जी होऊन गेली. समजा इसवी सन पूर्व 1900 ला तिचा पार लय झाला, नाश झाला, असं धरून चालू. त्याच्यानंतर आलेली ही वैदिक लोकांची संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये ते सरळ सरळ म्हणतात की आम्ही या गायी पाळतोय, आमचं पशुधन वाढू दे आणि आम्हाला काय मध मिळू देत आणि देव आमची गायी गुरं नीट सांभाळू देत. म्हणजे ही पशुपालक लोकांची संस्कृती आहे. तर पशुपालक ही सर्व्हिस आहे का प्रोडक्शन आहे? मारली गाय आणि खाल्लं किंवा काढलं दूध आणि प्यायलं. कुठल्या लेवलची संस्कृती आहे ही? प्राथमिक, दुय्यम का तिय्यम? प्राथमिक आहे, बरोबर आहे. आता मी जर म्हटलं की उद्धव तू आलास आता MA च्या वर्गामध्ये, तर तुझी 10वी पास झाली आहे का? तर तू काय म्हणणार? हो. तू म्हणणार मॅडम त्याच्याशिवाय मी MA मध्ये येईन का 10वी पास झाल्याशिवाय, की नाही? किंवा मी उलट म्हणलं की उद्धव आता तू MA पास झालास की मग चल तुझी 10वीची परीक्षा आपण उरकून टाकूया, तरी तुम्ही हसाल की अहो काहीतरी काय बोलताय, मी ज्या अर्थी MA झालोय त्या अर्थी मी 10वी झालेलंच आहे. तसं जर का ही संस्कृती एकच असेल हडप्पाची आणि ऋग्वेदाच्या मधली जी गाणी सुक्त ज्यांनी रचली त्यांची, तर असं होणं शक्य आहे का की अगोदर ही लोक व्यापार करत होती आणि 400 वर्षांनी एकदम ते पशुपालन करायला लागले? तिय्यम तृतीय दर्जाच्या सर्व्हिस इंडस्ट्री पर्यंत पोहोचलेले 2-2 मजली घरं बांधणारे अंडरग्राऊंड गटारं ज्यांच्याकडे होती असे लोक अचानक 400 वर्षामध्ये पशुपालन आणि गाया आणि घोड्यांवरती हिंडत फिरत कुरणांचा शोध घेत हिंडतील का? तुम्हाला काय वाटतं? आता आपण 2021 मध्ये, तुमच्याकडे मोबाईल टेक्नॉलॉजी आहे, ऑनलाईन लेक्चर्स करतोय, सगळं आहे. अचानक आपली सगळी संस्कृती 400 वर्ष मागे जाणं शक्य आहे का? आपण शिवाजी महाराजांच्या काळातल्या सारखे किंवा अकबर मुघलांच्या काळातल्या सारखे दरबार आणि त्यांची मोठमोठी सिंहासनं आणि पोवाडे आणि ते सगळं तशा स्वरूपाचं आयुष्य आपण जगू शकू का? 400 वर्ष जुनी संस्कृती जगू शकू का आपण? नाही मॅम. तुम्ही तर म्हणाल 400 सोडा, 4 वर्षांपूर्वीचा स्मार्टफोन नसलेला फोन सुद्धा आम्ही वापरणार नाही, है की नाही? पण मॅम उत्कर्ष आणि ऱ्हास असं पण एक गणित होऊ शकते का? उत्कर्ष आणि मॅडम, याच्यामध्ये समजा आपण असं मान्य केलं की शहरी संस्कृती होती आणि नंतर आपण आपण स्वतः अपडेट होत जातो ना, तर मग त्याच्यानंतर जी संस्कृती येणार किंवा नवीन जरी संस्कृती आली असं आपण मान्य केलं तरी ते मागच्या संस्कृतीचे काहीतरी इम्पॅक्ट त्याच्यावर असणार ना. म्हणजे तर मग असं कसं पॉसिबल की एक कल्चर एकदम अर्बन आणि हे होतं आणि दुसरं डायरेक्ट नोमॅडिक पर्यंत आलं असं? बरोबर ना, म्हणजे मुद्दा हाच आहे की असं काळाची गिनती उलटी फिरू शकते का, की आधी शहरी संस्कृती आहे आणि नंतर पशुपालक संस्कृती आहे, असं होऊ शकतं का? नाही वाटत नाही तसं. समजा मला वाटत नाही आणि अनिकेतला वाटत नाही. उद्धव असं म्हणतोय की, काय प्रश्न होता उद्धव तुझा? मॅम हडप्पा संस्कृती हा उत्कर्षाचा काळ आणि नंतर ऱ्हास. एक संस्कृती एका टप्प्यावर उत्कर्ष पावते, नंतर ऱ्हास हा निश्चित असतो मॅम. अगदी बरोबर. ऱ्हास होऊ शकतो संस्कृतीचा, पण त्या संस्कृतीमधली जी तंत्रज्ञान आहे, त्या संस्कृतीमधली जी जगण्याची शैली आहे, ती इतकी टोटली मागे जाऊ शकेल का, असा प्रश्न आहे. हे बरोबर आहे की आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की अहो तुमच्याकडे कार आहे, पण तरी सुद्धा लग्नाची वरात काढायची झाली तर अजूनही माणसं घोड्यावर बसतात की नाही? तर हो बसतात, बरोबर आहे. किंवा सर्कशीमध्ये गेलात तर तुम्ही अजूनही घोड्यावरती बसणारी माणसं बघू शकता. किंवा महाबळेश्वरला गेलो तर आपण आपली कार लांब पार्क करून ठेवतो आणि गंमत म्हणून घोड्यावरती बसतो. मग मी काय तेवढ्या वेळापुरती प्राचीन संस्कृतीमध्ये जात नसते, है की नाही?
हो. म्हणजे एकाच वेळेला पुढच्या काळामधलं तंत्रज्ञान आणि मागच्या काळामधलं तंत्रज्ञान हे सुखेनैव नांदत असतात. आपल्या घरी जरी मिक्सर असेल तरी पाटावर म्हणता घरामध्ये निदान पडलेला तरी असतो, वापरू किंवा न वापरू हा वेगळा मुद्दा. पण आज जर माझ्या घराचं उत्खनन 500 वर्षांनी केलं, तर घरात मिक्सर पण सापडेल, पाटावर म्हणता पण सापडेल. हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणजे एकाच वेळेला संस्कृतीमध्ये वेगवेगळे पदर तिचे एकात एक गुंतलेले असतात. पण तरी इतका मोठा टप्पा उल्लंघून जी संस्कृती 2-2 मजली घरं आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम बांधण्यापर्यंत उत्क्रांत झाली होती, ज्यांचा व्यापार हा मेसोपोटेमिया, पर्शिया, वेगवेगळ्या ठिकाणी आणखीन जगभरामधल्या होत होता. ती संस्कृती अचानक गुरं पाळायला लागेल का? इतका मोठा फरक होण्यासाठी काहीतरी ड्रास्टिक व्हायला पाहिजे का बाबा सगळं हेच पुसून टाकलं मधल्या काळामध्ये, नाही का? आपण ते डायनोसॉर वगैरे बघतो की ते काय उल्कापात झाला आणि मग सगळे डायनोसॉर नष्टच झाले. मग पूर्ण जग सगळं बॅक टू स्क्वेअर वन म्हणतो तसं झालं असेल कदाचित. असं काही झाल्याचं दिसतं का ह्या काळामध्ये 1900 ते 1500 BC मध्ये? प्रचंड मोठा उत्पात काही झाला का? नाही मॅडम, एवढं मोठं वाटत नाही की सगळे सिव्हिलायझेशन म्हणजे सगळंच नष्ट होईल, एवढं मोठं तरी काही झालेलं वाटत नाही. थोडेफार चेंजेस झाले इन्व्हायरमेंटल किंवा इतर, पण एवढं मोठं नाही हे झालं. मग असं झालंच कसं की बाबा हे लोक हडप्पामधले लोक तर शहरी आहेत आणि त्यांच्या नंतर आलेले मी कशाच्या आधारावर म्हणते तर भाषिक पुराव्यांच्या आधारावरती. म्हणजे ऋग्वेदातले जी भाषा आहे आणि त्या भाषेमधले इतर तंत्रज्ञानाचे जे संदर्भ आहेत ते पाहता हे लोक 1500 BC मधले आहेत आणि त्याच्या पुढच्या काळामधले हे निश्चित आहे. हा, मग हे लोक असं कसं काय होऊ शकतं की अगोदर शहरी होते आणि हीच माणसं पुन्हा पशुपालक झाली का ही वेगळी आणि ती वेगळी माणसं आहेत? आहे की नाही? समजा असं धरून चला की आज आम्ही एकदम स्मार्टफोन वापरतोय, पण आपल्यापासून 1000-2000 मैलावर जारवा लोक आहेत की नाही अंदमानमध्ये, ते काय करतात? ते वापरतात का मोबाईल फोन? नाही मॅम, इतक्या आधुनिक सुविधा त्यांच्याकडे नाही. हा, किंवा इथे आपण एकदम ऑनलाईन लर्निंग टीचिंग करायचं म्हणतोय, पण 15 किलोमीटर पुण्याच्या बाहेर गेलं तर पिण्याचं पाणी आपल्याला मिळत नाही, हे आपल्याला माहितीच आहे की नाही? हो. म्हणजे एकाच वेळेला जर संस्कृती टोटली वेगळी असेल तर तंत्रज्ञानामध्ये खूप मोठा फरक असू शकतो, है ना? म्हणजे आपल्या आणि जर्वा लोकांच्या तंत्रज्ञानामध्ये जर एवढा मोठा प्रचंड काय म्हणूया फरक आहे, एवढी मोठी दरी आहे, तर जर हडप्पा संस्कृतीतले लोक आणि वैदिक सूक्त ज्यांनी रचली ही लोक ही पण अशीच कदाचित 2 टोटली वेगळ्या संस्कृतींमधली लोक असतील. त्यामुळे ह्यांच्याकडे तंत्रज्ञान काय होतं? शेती, व्यापार ह्या सगळ्याचं तंत्रज्ञान होतं आणि वैदिक लोकांकडे काय तंत्रज्ञान होतं? पशुपालन, स्पीडने घोड्यावरनं इकडून तिकडे हलणे, युद्ध करणे याचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे होतं. असं आपण म्हणू शकतो का की 2 लोक टोटली वेगळ्याच संस्कृतीमधली असतील? मॅडम, हे शक्य आहे. म्हणजे आता काय मी असं वाचलंय की काहींचं म्हणणं आहे की हडप्पामध्ये जे त्यांचं ग्रामीण जीवन होतं, तर ते पुढे ऋग्वेदकालीन याच्यामध्ये हे झालंय. म्हणजे पूर्ण वेगळं जरी असलं मॅडम, तरी ते ज्या पोझिशनवरती दोन्ही संस्कृती आहेत, तर ती म्हणजे तो लँडस्केप तर एकच आहे ना. असं अगदी जरा भूप्रदेश एकच आहे. हां, तर मग ते थोडेफार तरी टेक्नॉलॉजी एकमेकांची म्हणजे पुढं हे झाली पाहिजे असं एक मला वाटतं. तर ते पूर्ण कल्चर वेगळं आणि एवढं सिव्हिलाइज होऊन एकदम असं एवढं खाली येणं हे जरा म्हणजे मला नाही माहिती त्याची कारणं काय आहेत, पण जरा कठीण आहे. ओके. उत्कर्ष आणि उद्धवचं काय म्हणणं आहे? मॅम, जरी हडप्पा संस्कृतीमधले आणि हे लोक वेगळे असतील,
तर ते हडप्पाचं जे टेक्निक आहे ते दुसरीकडे पुन्हा कसं काय म्हणजे तिथंच संपलं असं कसं काय होतं? म्हणजे दुसऱ्या कुठल्याच संस्कृतीने आजतागायत इतकी चांगली अंडरग्राऊंड ड्रेनेजची सिस्टीम हे केलेली दिसत नाही आपल्याला, बरोबर आहे? हो. ओके. उत्कर्षचं काय म्हणणं आहे? सेम मॅम सेम. ओके. हा, तर मुद्दा असा की हे प्रश्न जितके तुमचे आहेत तितकेच माझेही प्रश्न आहेत, किंवा तितकेच सगळ्या संशोधकांचे आणि अभ्यासकांचेही प्रश्न आहेत, की एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की हडप्पा संस्कृती आणि ऋग्वेदामध्ये वर्णन केलेली जी संस्कृती आहे या दोन्हींचा सहसंबंध जोडणं ही अत्यंत दुष्कर गोष्ट आहे. कारण की एक संस्कृती ही नागर व्यापारी तृतीय दर्जाच्या उद्योगधंद्यांमध्ये घडलेली अशी संस्कृती आहे. आणि दुसरी संस्कृती जी आहे ऋग्वेदामध्ये वर्णन केलेली ती पशुपालक लोकांची, भटक्या लोकांची आणि उत्पादनाच्या प्राथमिक तंत्रांचा वापर करणारी अशी संस्कृती आहे. हडप्पा संस्कृती ही तिला कृषीचं तंत्रज्ञान उत्तम अवगत होतच, पण ते स्वतः न करता त्यांच्या हिंटरलँड, त्यांचा जो आजूबाजूचा भूप्रदेश आहे, जसं आता तुम्ही म्हणाल की त्याचा हडप्पाचाच समकालीन जो ग्रामीण प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये ती कृषी होत होती आणि हे लोक पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तूंच्या मोबदल्यात असेल कदाचित त्याचा उपभोग घेऊ शकत होते. म्हणजे त्यासाठी लागणारं जे उत्तम असं संदेशवहन असेल की बाबा मी इथनं उठले आणि तळेगाव मधल्या लोकांनी निर्माण केलेले बटाटे मला विकत घ्यायचे असतील तर मला तळेगावच्या लोकांशी बोलण्यासाठी काही एक कम्युनिकेशनचं चॅनल असलं पाहिजे की तुमचे बटाटे तयार झालेत का, किती रुपयाला तुम्ही ते देणार मला, किंवा कुठल्या सीझन मध्ये येतील, अमुक दिवशी मिळाले तर तिथे उपलब्ध असतील का. या स्वरूपाची अगदी बेसिक कम्युनिकेशन आणि अगदी बेसिक अशी मार्केट काय म्हणूया व्यापार करण्यासाठीची जी आवश्यक अशी संदेशवहन, भाषा, एकमेकांशी विनिमयाचे दर, या स्वरूपाची जी यंत्रणा आहे ती हडप्पा संस्कृतीकडे होती. आणि ऋग्वेदाच्या काळामध्ये आपण जर तिथल्या सूक्तांमध्ये त्यांचं जे काही विश्व आपल्याला समोर उभं राहिलेलं दिसतं ते पाहिलं तर त्याच्यामध्ये मात्र अशा स्वरूपाचं दूरच्या लोकांसोबत असणारे काही व्यापारी संबंध किंवा असे व्यावसायिक स्वरूपाचे संबंध असं दिसत नाही. उलट ह्या ऋग्वेदिक लोकांच्या एकमेकांच्याच अनेक टोळ्या दिसतात. आपल्याला माहितीये की अनु, यदु, द्रुयु, पुरु आणि तुर्वसु अशा 5 त्यांच्याच टोळी म्हणू, क्लॅन म्हणू, कुळ म्हणू असे 5 प्रकारचे लोक हे आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसतात. किंवा दाशराज्ञ युद्ध झालेलं दिसतं 10 राजांच्या 10 राजे एका बाजूला आणि मला वाटतं तो सुदास नावाचा राजा दुसऱ्या बाजूला असं युद्ध झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे तिथे एकमेकांशी सहकार्य करण्यापेक्षा एकमेकांशी स्पर्धा करण्याची अशी एक जगण्याचा संघर्ष सतत ज्यांचा चालू आहे अशी संस्कृती आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसते. आणि हडप्पामध्ये मात्र स्थिरस्थावर झालेली एकमेकांशी सहकार्याच्या माध्यमामधनं तुम्ही धान्य पिकवा आणि आम्ही व्यापार करू असं एक सहकार्याचं वातावरण असणारी हडप्पाची संस्कृती दिसते. पण या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का की यांचाच ग्रामीण जो प्रदेश आहे तोच पुढे जाऊन म्हणजे जे लोक शेती करत होते ते पशुपालन करायला लागले का उलट जाऊन. तर हे प्रश्न खूप अनुत्तरित आणि अवघड आहे. पण तरी सुद्धा माझं म्हणणं असं राहील, म्हणजे जे काही मी वाचलंय किंवा या संदर्भामधलंही अनेक अभ्यासकांची मतं पडताळून पाहिलेत, तर जरी ग्रामीण भाग घेतला तरी एकदा का तुम्ही शेती करायला लागला की पुन्हा तुम्ही पशुपालनाची टोटली पशुपालन करण्याची संस्कृतीकडे वळणं ही सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. कारण शेतीमध्ये काय होतं, अन्नाचा तुम्हाला पुरवठा एका जागी बसून होतो की मी माझ्याच गावामध्ये राहते, माझ्याच शेतामधलं अन्न मला इथे मिळतं आणि फार थोड्या गरजांसाठी मीठ असेल, तेल असेल,
अशा काही गरजांसाठी मला आजूबाजूच्या भूप्रदेशांशी संबंध ठेवावा लागतो. वेरॅज पशुपालनाची संस्कृती अशी आहे की ज्यामध्ये सतत तुम्हाला नवनवे कुरणाचे गवताळ प्रदेश हे लागत असतात. तुमचं पशुधन वाढलं की तितक्या स्पीडने तुमचे आजूबाजूचं गवत ते खाऊन टाकणार आणि मग तुम्हाला नव्या गवताळ प्रदेशाचा शोध घेण्यासाठी सतत भटकत राहण्याची ती संस्कृती असते. जेव्हा तुम्ही सतत भटकत राहता तेव्हा तुम्ही परमनंट घरं बांधू शकत नाही. तुम्हाला खूप स्पीडची गरज असते की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर मला पॅक ॲनिमल्स पाहिजेत. जे प्राणी मी दुधासाठी आणि मांसासाठी पाळते त्याच प्राण्यांवरती मला सामान लादून नेणं ही अवघड गोष्ट असते. त्यामुळे मी पाळते गायी पण मला ट्रान्सपोर्टसाठी घोड्यांची आवश्यकता आहे आणि हे सगळं घेऊन दूरवर मला फास्ट जाण्यासाठी खास वेगामध्ये धावणाऱ्या घोड्यांची आवश्यकता आहे. अशी त्या दोन्ही संस्कृतींच्या स्वरूपातच मूलभूत फरक असल्यामुळे त्यांची डेव्हलप झालेली तंत्रज्ञानही खूप वेगळी असतात. जसं पशुपालक संस्कृतीमध्येही संदेशवहनाची असतील, दळणवळणाची असतील किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची तंत्र आहेत. आपले प्राणी कोणी पळवून नेले तर ते सोडवून आणण्यासाठीची लढण्याची तंत्र आहेत. ही या पशुपालक संस्कृतीमध्ये प्रगत झालेली दिसतात. वेराज जी ऍग्रिकल्चरल संस्कृती आहे की जे एका ठिकाणी राहून शेती करणारे लोक आहेत त्यांना काही फार अशा स्वरूपाची भांडण तंटे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फास्ट जाणं या तंत्रज्ञानांची त्यांना गरज नाही, पण त्यांनी दुसरं तंत्रज्ञान शोधलेलं असतं आणि प्रगत केलेलं असतं आणि ते अर्थातच शेती, अन्नाची साठवण या स्वरूपाचं तंत्रज्ञान असतं. त्यामुळे दोन्ही जीवन पद्धतींमध्येच एवढा फरक असतो की एक जीवन पद्धती सोडून दुसरी जीवन पद्धती अंगीकारणं हा मोठा संघर्षाचा मुद्दा असतो. त्यातही पशुपालक लोक एका ठिकाणी स्थिर राहतील आणि मग हळूहळू शेती शिकतील हे आपल्याला ऋग्वेदाच्या काळामध्येच होताना दिसतं. मी तुम्हाला मागे म्हटलं असेल की अक्षयर्मा दिव्य हा कृषिमित कृशस्व असं तो एक जुगारी माणसाचं अक्षसूक्त आहे ऋग्वेदाच्या मला वाटतं 10व्या मंडलामध्ये. तर तो सांगतो की बाबांनो तुम्ही फासे जुगार असं काही खेळू नका, कृषी करा. कारण की कृषी ही चांगली गोष्ट आहे. तिथे राहिलात तुम्ही, कृषी करत राहिलात तर तुम्हाला बायको मिळेल, नातेवाईक मिळतील, घरदार मिळेल. तर त्या मानाने हे जे आयुष्य आहे आपलं भटकं इकडून तिकडे हिंडत बसण्याचं ते काही चांगलं नाही असा ऋग्वेदामध्येच आपल्याला उल्लेख असलेला आढळतो सूक्तामध्ये. शिवाय आणखीन इतरही कृषीची सूक्त आहेत. म्हणजे कृषीचं तंत्रज्ञान हे हळूहळू अंगीकारावं, त्याच्यामध्ये फायदा आहे ही जाणीव आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसते. पण हे नवं तंत्रज्ञान आहे ही भावना पण आपल्याला ऋग्वेदात दिसते. म्हणजे ते आम्ही नेहमीच वापरत असलेलं तंत्रज्ञान आहे असा सेन्स कुठे आपल्याला ऋग्वेदाच्या सूक्तांमधनं दिसत नाही. हॅव्हिंग सेड दिस, आपल्याला या मर्यादेचंही भान ठेवायला हवं की आपल्याला हडप्पा संस्कृतीमधलं शब्द समजत नाही एकही. त्यांनी काय लिहिलंय काय आपण ते वाचू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जरी खूप लिहून ठेवलं असेल त्या सील्सवर काहीतरी त्यांनी खाणाखुणा केलाय ते आपल्याला समजत नाही. आणि ऋग्वेदाची जी संस्कृती आहे ज्याचे फक्त शब्दच आपल्याकडे, त्याचा एकही पुरावा आपल्याला आढळत नाही का बाबा हे वसिष्ठाचं घर इथे होतं किंवा त्या विश्वामित्राचा आश्रम इथे होता, हा इंद्राचा पुतळा आहे, हा वरुणाचं काहीतरी घर आहे, असं काहीही आपल्याला ऋग्वेदाचे आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आपल्याला मिळत नाही. म्हणजे वी आर कम्पेअरिंग ऍपल्स विथ ऑरेंजेस असं इंग्लिशमध्ये म्हणतात की तुम्ही संत्र्याची सफरचंदाशी तुलना करू शकत नाही. एक वेगळ्या पद्धतीचं फळ आहे आणि दुसरं वेगळ्या पद्धतीचं फळ आहे. तसं ही जी संस्कृती आहे हडप्पाची याचे आपल्याला फक्त भौतिकच पुरावे मिळतात. आणि दुसरी जी संस्कृती आहे ऋग्वेद आणि इतर वैदिक काय म्हणूया वाङ्मयामधून दिसणारे त्याचे आपल्याला फक्त वाङ्मयीन पुरावे मिळतात. त्यामुळे एकाचे फक्त वाङ्मयीन पुरावे आणि दुसऱ्याचे फक्त भौतिक पुरावे अशांची ही एक अनइक्वल कंपॅरिझन करणं, एक असमान अशी तुलना करणं हे सुद्धा खरं म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने फारसं बरं नाही. पण आता आपल्या हातामध्ये जेवढे पुरावे आहेत तेवढेच आपण वापरू शकतो.
त्याच्यामधनं असं म्हणजे ह्या ताणामधनं, ह्या तणावामधनं असं होताना दिसतं की कुठेतरी आपल्याला ही असे लूज एंड्स आहेत, एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, हे आवडत नाही. त्यामधनं काही लोकांनी अशी धावपळ करून असे अनैतिहासिक पद्धतीने हे आणि ते लोक एकच होते अशी मांडणी केलेली आपल्याला दिसते की त्यामध्ये तिसरंही एक कारण आहे. म्हणजे एक म्हणजे उत्तरं मिळत नाहीत, तर मग आपण आहे त्यालाच नाही का, आपल्याकडे समजा एखाद्या पुस्तकाची फाटकी पानं मिळाली, आता ह्या पुस्तकाचा शेवट मिळत नाही, त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मिळत नाही, असं झालं तर आपण म्हणतो ठीक आहे, फाटून जाण्यापेक्षा आपण ते तसंच एकत्र कुठल्या तरी फायलीमध्ये ठेवून देतो. तसं ह्या हडप्पा संस्कृतीचे यांना वाङ्मयीन पुरावे किंवा भाषा काही कळत नाही आणि ऋग्वेदिक संस्कृतीचे भौतिक पुरावे काही मिळत नाही. तर मग ही ती एकच होती, ह्याच्यानंतर ती आली आणि मग ह्याचंच कंटिन्युएशन झालं, असा एक आळशीपणाचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये असू शकतो. दुसरा दृष्टिकोन असू शकतो ह्या दोन्ही संस्कृती एकच होत्या असं म्हणण्यामध्ये, तो म्हणजे भारताबद्दलचा एक अनैतिहासिक असा गौरवाचा विचार. म्हणजे आमची संस्कृती सगळ्यात जुनी, आमची संस्कृती सगळ्यात श्रेष्ठ आणि आमची संस्कृती ही अखंडित कुठेही मध्ये पुसली न जाता, न तुटता, त्याला खंड न पडता अशी आम्ही आजपासून 5000 वर्ष जुन्या काळापर्यंत नेऊ शकतो. हा एक अभिमानाचा मुद्दा कधी कधी लोक फार महत्वाचा मानतात आणि त्यामधून असा विचार मांडतात की हडप्पा संस्कृतीतल्याच लोकांनी पुढे जाऊन वेदांची रचना केली किंवा जे पुढे जाऊन वेद लिहिणार होते त्याच लोकांनी हडप्पा संस्कृतीची रचना केली. पण हा पूर्वगौरव असो किंवा ही एक अस्वस्थ उत्तर शोधण्याची धडपड असो, असं करण्याचं खरं म्हणजे कारण आहे. आता आम्ही इतिहास शिकण्यामध्ये इतकी वर्ष आयुष्याची घालवलेत की आपल्याला माहिती आहे की सगळ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तरं काय मिळत नाहीत इतिहासामध्ये. की वाकाटकांची नाणी असं म्हटलं तर नाहीच मिळत बाबा, आता काय करणार, हळूहळू मिळायला लागली तर बघू एखादं कुठे विवादास्पद नाणं मिळतंय. अनेक वर्ष तर आपल्याला अशोक नावाचा राजा आपल्याकडे होऊन गेला हेच माहित नव्हतं. नंतर कळलं की तो देवानंद प्रियदर्शी म्हणून जो होता तोच तो अशोक. मग आता गेल्या 8-10 वर्षांमध्ये एक पुतळा सापडला की जो अशोकाचा आहे हे आपल्याला लक्षामध्ये आलं. कनिष्काच्याही बाबतीमध्ये आपल्याला गोव्यामध्ये मला वाटतं त्याचा पुतळा आपल्याला सापडला. तर मुद्दा असा की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहासामध्ये मिळतील असा आग्रह धरण्यात काही म्हणजे हट्टाग्रह धरण्यामध्ये काही पॉइंट नाही, पण तसं मात्र आपल्याकडे झालेलं दिसतं. मग ह्याच्या डिबेटचा मुद्दा काय आहे, तर डिबेटचा मुद्दा असा आहे की ही एकच सेकंड मी तुमच्या PDF कडे जाऊन फक्त तो मुद्दा एकदा पाहते की हॉर्स इन हडप्पा, वैदिक काळामध्ये हॉर्स काय म्हणायचं घोडा हा प्राणी हडप्पामध्ये होता का. तर घोडा हा हडप्पामध्ये होता हे दाखवण्याच्या धडपडी मागची कारणं आता आपण समजून घेतली की घोडा जर हडप्पामध्ये आपल्याला सापडला तर त्याचा अर्थ काय होतो की हीच संस्कृती पुढे जाऊन ऋग्वेदाची संस्कृती झाली. म्हणजे आमची जी भारतीय हिंदू थोडक्यात मानली गेलेली संस्कृती आहे तिनेच ही हडप्पाची श्रेष्ठ आणि उत्तम अशी शहरं बांधली असा एक पूर्वगौरवाचा अहंकार आपल्या मनामध्ये जर असेल तर आपण अशी मांडणी करू की बाबा हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला घोडे सापडतात. तर प्रत्यक्ष गोष्ट अशी की भौतिक पुरावे पाहायला गेलं तर हडप्पामध्ये आपल्याला घोडे सापडत नाही. म्हणजे इतकी आपण उत्खनन केलेली आहेत, सांगाडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता सुद्धा गेल्या महिन्यामध्ये तुम्ही फेसबुक वरती आणि ट्विटर वरती त्या न्यूज शेअर केलेल्या पाहिल्या असतील की हे लोक मांसाहार करत होते आणि त्यांची काही भांडी जी सापडली त्या भांड्यांच्या तळाशी मांसाहाराचे अवशेष त्यांना उत्खनन करताना सापडलेले दिसतात. तर हडप्पा संस्कृतीत मांसाहारही होत होता, म्हणजे खाण्यासाठी सुद्धा कोणी घोडा त्या काळामध्ये वापरत नव्हते. हे ऑब्व्हियस आहे, कारण नाही तर खाल्लेल्या प्राण्यांची तरी हाडं किमान उत्खननामध्ये सापडत असतात. मग असं जर असेल आणि ह्या संस्कृतीत घोडा फिजिकली सापडत नाही आणि ऋग्वेदात तर असंख्य घोड्याचे उल्लेख आहेत, असं असताना हे दोन्ही एकत्र कसे करायचे, हा जो आंबेडकरांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे
आर्क्टिक भूप्रदेशाच्या बाबतीमधला तोच इथे येतो की तिथे जर का आर्क्टिक प्रदेशामध्ये जर का घोडे नसतील तर आर्य काही आर्क्टिक प्रदेशामधनं आले नाही. तसं हडप्पामध्ये जर का घोडा नसेल तर हडप्पा संस्कृती आणि आर्यांची संस्कृती ही काय एक आहे असं मानण्यामध्ये अर्थ नाही. असं असताना काही लोकांनी हीच आमची आर्यांची संस्कृती म्हणजे आमची आजची संस्कृती आणि आजची संस्कृती हीच हडप्पा संस्कृतीची करती धरती संस्कृती होती हे दाखवण्यासाठी एक अनऐतिहासिक प्रयोग केला आणि त्या प्रयोगाचं नाव किंवा त्या प्रयोगावरती झालेल्या टीकेचं नाव हे एका आर्टिकलचं नाव आहे हॉर्स प्ले इन हडप्पा. तर त्या हॉर्स प्ले इन हडप्पा नावाच्या आर्टिकलची आपण चर्चा पुढच्या लेक्चरमध्ये करूयात जर का आता आयशानी असेल तर, नसली तर हेच मराठीमध्ये कंटिन्यू करूया. आहे का आयशानी? आयशानी, आर यू अराउंड? Yes, ma'am, I'm here. Sure. And you didn't remind me after 15-20 minutes. Ma'am, I wanted to, but then I was a bit skeptical about it. And I understood like most of the things you said about tertiary sector and domestication of animals and about horses and all of that. Right. So that's why I didn't interrupt. So, Great. because I was reading the slide and I could relate most of the words. So that's why I didn't interrupt. Great. So I won't go And in. ma'am, it's okay. Like I understood most of it. Okay. So I won't go Yes, into ma'am. much of repetition, but I will just Yes, ma'am. recapitulate a few points. One is that there have been attempts to establish a thesis that Harappans were the same people who created the Vedic literature, or conversely, the people who created the Vedic literature are the same people who built the Harappan civilization. Why is such a claim attempted to be proven? There are 2 or 3 reasons. One is that people feel like trying to convince the world that the culture that we live in today, this is a culture which has been there for a continuous period of 5,000 years. One fails to understand why such an insistence on continuity is claimed, but still we know that such a claim is made. We know that the technologies that we use and the technologies that were used by the Harappan people 5,000 years ago, the kind of life they lived and the kind of life the Sanskrit speaking people, Vedic people live, these are completely different things, and there's no point in saying that we are the true inheritors of Harappan culture or we are the true inheritors of the Sanskrit Vedic people. We know that India being a geographical entity or South Asia being a geographical entity, we have been the inheritors of these various layers of the past. But still, there are certain tendencies of extreme nationalism or jingoism, xenophobia, which prompt people to think that it is okay, it is acceptable, in fact, it is desirable to exclude certain people from your past also. Forget about excluding them from your present and future, but you can exclude people from the past as well. This tendency is, of course, a gift of the colonial historiography, which divided the Indian past into Hindu, Muslim, and British past. But the outcome is that there are people who sincerely believe that once upon a time India had this great cultural flowering of its civilization when the Indians of today, though we know that India is only a nation that is barely 70 years old, and all nations in the world are barely 100, 200 years old. So nationalism is a modern phenomenon. But still, very anachronistically, people like to think
that the Indian subcontinent and the flowering of cultures in various places in the South Asian region is a continuous kind of a heritage that we as Indians today have inherited, and we are the real owners, we are the real builders of these great civilizations. This is still okay if we say that we have inherited this, but people try to go back into history. Instead of saying that we are the inheritors, people try to go back into history and say that we are the builders. We are the builders, which is obviously anachronistic and which is obviously wrong, because the technologies that were in vogue in these various layers of civilization were drastically different. We had some discussion about primary, secondary, and tertiary occupations, and we know that nomadic lifestyle is obviously familiar with, and they are used to primary kind of occupations. That is, you rear animals and you eat them or you consume their animal products. That is a primary kind of an occupation. And a civilization like Harappa, which is urban, which is dependent on the hinterland for supply of food, grains, and everything. They also have storage of grain in their granaries. So these are not people who are simply producing the food grains. These are people who are having a complicated and complex communication system with the hinterland, which is producing, and these guys are providing them the service, tertiary occupation of selling their goods. So a civilization which is nomadic and another civilization which is involved in tertiary activities, these two cannot really be the same. So also, moreover, we can't have, it was okay had it been that the Hadappans were nomadic and the Vedic people were urban. Then we would have said, okay, these people were nomadic, then they learned agriculture, then they learned communication skills, and then they are involved in these tertiary activities. So a historical line of development, progression, or change is something which defies this kind of an arrangement wherein you have the urban culture first and a nomadic culture later on. This kind of a disjuncture between the urban culture coming first and nomadic culture coming in later, this disjuncture is easily explained if we assume that these two people came from different civilizations, different groups, different groups of population, really speaking. So it's okay that one region in South Asia was experiencing a very urban kind of a cultural flowering in terms of the Harappa civilization. And eventually, after the decline of this Harappa civilization, one witnesses that there are a completely different group of people who get into this land, and they do not belong to the urban culture, but they belong to the nomadic culture. And eventually they build their cities. Like then once they have settled into the Indian subcontinent and they start practicing agriculture, then they start getting involved in trade, so on and so forth. And then they have empires and cities and stuff. But it's perfectly okay to accept that these two, that is the urban Harappan culture and the nomadic Vedic culture, are manifestations of two groups of population. They are not one and the same, because it's just not possible that a group of population becomes urban now and after 500 years they start living a nomadic life. That's not possible. They have simply, they can't simply unlearn all the technological advances that an urban culture has made. Just as it is difficult for us, for example, to go back 1,000 years and start living a life of a Mughal person or a Sultanate period person. It's just not possible for us to technologically go back a few centuries. So
why such a claim is then made? The question comes as to why such a claim is made, and the reason is obviously xenophobia, jingoism, extreme but misplaced pride in your current ideas of nationality and national heritage. All these things together have forced certain people to have a pet theory which says that it was the Harappan people um, who were the Vedic people were the same people as the people who built the Harappan civilization. Now this is, yes, it is anachronistic, it goes against the timeline, but if you have a pet theory, then you have a pet theory. There's no way you can say that you can't have a pet theory. As historians, as students of history, what we can do is we can at least offer a scientific kind of an argument which tries to prove that such pet theories are only pet theories and not real theories. So the argument that one can put forth is, obviously we have discussed that argument, that is there are these technologies and there are these different areas in which these people thrived. But the argument is it can be understood better if we look at a specific case study of such jingoistic and xenophobic presentation of Indian history, and that can be seen from a specific paper, a specific book, in fact, that was written by two people with the name Jha and Rajaram. There are these two authors who are engineers, migrated from India to the US in the 1960s and served there, and then they have started taking interest in finding out the glories of Indian civilization, real or imagined, and what D.N. Jha called weekend historians. So these people start digging up materials, and when they can't really decipher the materials, they say, okay, we will, what we will do is we will start imagining things. So one of them is a Sanskrit school teacher, other one is an engineer. Both are not engineers, Jha and Rajaram. One is a teacher and other is an engineer. But they come together and they say, okay, we will have a book written which speaks about Harappan decipherment of the Harappan script. Now today, the most advanced computational laboratories of the Western world and the Indian subcontinent have attempted multiple times to decipher the script that is available on various seals and tablets in Harappa, but they have not really been able to produce any conclusive evidence. In spite of this, these two people sitting in their comfort of their homes wrote a book and published it, and they claimed to have deciphered the script of Harappa. Okay, everybody is free to their opinions, but the carnal sin, as it were, that they committed was of photoshopping or of morphing images from the Harappan seals. We will discuss about that specific book that these people have produced, and the demythification or the refutation of their argument in a moment. Let me just take the PPT to that slide. This book was published in the year 2000 by a publication house in Delhi. Book is called as The Deciphered Indus Script, Methodology, Readings, Interpretations. And what was it that was claimed? They claimed that they understood and read the script in the Harappan excavations, obviously not proving it
scientifically, but just claiming that we have read it, we have understood it. Okay. The book obviously created serious flutters and ruffled a few academic feathers, and as a result of which, in the very same year, the Frontline Volume 17 of 2000 carried an article by two academicians called as Witzel and Farmer. These academicians debunked the theories put forth by Jha and Rajaram, the weekend historians. This article, the debunking article, was entitled Horseplay in Harappa. You know that horseplay is nothing but just stupid but very physical kind of a fighting and generally being excited and doing things which are not quite productive. So horseplay in Harappa is obviously pun intended, because Rajaram and Jha had claimed to have found multiple references to horse in Harappan script. And Witzel and Farmer tried to, they conclusively proved that such claims are only claims and they are not truthful. So the debate that we are trying to understand is about whether there was a horse in Harappa, whether horses were popularly used as pack animals and transport animals as far as the Harappan civilization is concerned. And the answer given by Witzel and Farmer is that no, we don't find any horse in Harappa. And the claim that was made by Jha and Rajaram is that horses are abundantly available and found and used in the Harappan civilization. So the debate is about horse. And earlier when I was speaking, I discussed what is the relevance of the horse. And there, the role of Dr. Ambedkar is very important in that Tilak had claimed that horse is something which is, Tilak had claimed that the Aryan people, that is the Vedic poets and the people belonging to the Vedic culture, these people came from a homeland which was in the Arctic region. That was Tilak's claim. Lokmanya Tilak claimed in his book entitled Arctic Home in the Vedas that the Vedic people came from Arctic region. Dr. Ambedkar refuted this theory in one sentence, asking him if the horse is such an important animal which is omnipresent in the Vedic literature, how come the horses survived the extreme cold in the Arctic Circle area? So if you are saying, if you are claiming that we have this civilization which has thrived and developed in the Arctic region, you can't have horses there because horses simply cannot survive the cold in the Arctic. So you can either have the horse or you can either have the Arctic home. When Ambedkar put forth this refutation of Tilak's ideology, obviously the nationalist camp got rattled, or they didn't like it because it was an argument which could not be refuted. And obviously the theory that the Vedic people came from Arctic region, it got, Gudbati sir has forgotten his phone here. So the theory got refuted by one sentence of Dr. Ambedkar's, as it were. Let me just give him his phone and come back. Yeah, so the attempt to show that horses were present in the Indus
valley goes back to these early decades of the 20th century. Turk did not intend to show that it is the same people who built Harappa that belong to the Vedic culture. But later on, there are people who feel that it is essential to have a continuous past. It is essential to claim that the Harappan civilization is something that is built by what we today call the Vedic people and what they call the Aryan race. Obviously, the reason being that after India became independent, the prominent sites of the Harappan civilization, they all went to Pakistan. Went in the sense that they became a part of what the territories that became Pakistan. So it was as it were hurting the national pride that Harappa is in Pakistan now, Mohenjo-daro is in Pakistan. The river Indus, which originates in India, but it is by and large flowing in Pakistan. So this feeling of parochial nationalism is something which was making these people smart in the sense that they did not like it, that the Harappan civilization, such a important landmark event in Indian history, is not a part of the Indian landmass anymore in terms of the modern national boundaries. So such attempts were made by the revisionist people to show that there was horse in Harappa, and that means Aryan people, the Sanskrit-speaking Vedic people, they built the Harappan civilization. Now this book, called as the Deciphered Indus Script, has a basically poor Photoshop which tries to show that the unicorn, which is quite familiar for all of us as far as the Harappan seals are concerned, what they did was they photoshopped it into a horse. The horse seal, they claimed that no horse in Harappa is entirely baseless. Horse bones have been found at all levels at Harappan sites. Also, the word Ashva is a commonly occurring word on the seals. Supposed horselessness is a dogma that's been exploded by evidence. So look at the language of these people who are writing such claims of having found bones of horses in Harappa. This is not academic language, but what can you say to people who are weekend historians? Anyway, so these are some of the definitions that these people have offered, and these are some of the verses that they have translated with large dollops of their imagination thrown in. They are talking of calculations of the speed of light, gamma ray bursts striking the earth 3 times a day in Rigveda. Now, such anachronistic, such jingoistic, such stupid, really speaking, claims can stem only from a person who's blinded by unscientific ideas and theories. But that's what these people have made. This is the original seal, that is, the photo is from 1937 report of the excavations in Mohenjo-daro. It's a unicorn. It's a famous imaginary animal, mythical animal. What these people did was they photoshopped it to look like a horse. The horse seal obviously was a fraud, but Witzel and Farmer declared that this is just not true and you have photoshopped it. And they said that we offer $1,000 if anybody who's a scientist, anybody who comes forth and says that this Rajaram's horse seal is a correct seal. This is something that I endorse. If you find any one Harappa researcher, he says, both Witzel and Farmer declared, they said you can come and take this $1,000 from us. Obviously, no takers.
So the theory was refuted. Now, okay, there are no horses in Harappa, but why such a attempt to try and put forth imaginary texts of horse-related things in Harappa? We know that these are revisionist models. They contradict what are facts. Horse-drawn chariots, thousands of years before their invention, were introduced by these people. We know that such chariots, horse-drawn chariots, obviously, were just not used by the Indus Valley people, the people belonging to the Harappa civilization. Why is it that such attempts are made? These revisionist people, they fail and they provide blatantly fake data, and they reject evidence from whole scientific fields. And obviously there are religious and political motives in claiming such impossible links between the Harappan and the Vedic cultures. Such people do not belong to the realm of legitimate historical discourse. This is what Witzel and Farmer have written in their article, which is published in the Outlook. So these people twist in half-modern ways medieval tendencies, which are to use every means possible to support the authority of religious texts. So whatever you want, you feel like doing, you try to do in order to simply prove what some or the other religious authority has said. This is to bolster national pride, which is simply anachronistic. It's just not required. India as a nation did not exist in those days. So there's no point in saying that this is India, this is India. So these people glorify one sector of India to the detriment of others. They say that this specific area is the best area, and what are the other areas doing? So they have no answers to that. Such attempts are to be understood by students of history, that the important weapon that we can have to oppose such tendencies is hard evidence. You simply have to show them that this is just not true. There's no evidence to support your theory. And this is something that needs to be done repeatedly. There are always people, once upon a time there was Tirak, then 100 years down the line you have Rajaram and Jha. Today we have WhatsApp University graduates talking about all sorts of fantastic things. Most unbelievable of these fantasies are the product of highly trained engineers. These people who forward you stupid WhatsApp messages are people who are not uneducated people. These are people who are educated. So this is something that we need to be worried about. This is something that it should give educational planners deep concern. We as educational field, we live in the educational field. So we need to be really, really scared. We need to be really, really concerned that people find such theories, such ideas worth their efforts to put forward. So people find that they can simply walk into the field of history and do whatever they feel like doing. This is just not acceptable. The debate around the Aryans, the debate around Harappa, the debate around horse is important for us to understand, because we know that history is being used and it is being misused for the sake of present day political agendas. This is something that makes us aware that people can use any piece of historical evidence. People can use any piece of even absence of historical evidence to try and make claims about a past that never was. We need to be aware, and we need to be able to fight such people, fight not physically, but argue with them with hard historical evidence. And this is how the debate about the
Harappan civilization can be settled eventually if we provide them with hard evidence, if we keep on arguing, keep on very peacefully, of course, not physically, but we have to keep the fight on, and only then perhaps people may be convinced eventually that this is not something that is to be used for political gains. This is where we end the unit number, the subunit part, that is B, which speaks about horse in Harappan civilization. I'll switch to Marathi, but before that, today is 17th. No, we have a lecture tomorrow as well, right? 17th today. We have a lecture. We have my lecture tomorrow. Okay, so I'll go to the C part tomorrow, which speaks about the debate about the decline of Harappan civilization. Okay. Thank you, ma'am. No problem. Thank you. मराठीमध्ये सांगायचं झालं तर क्विकली आपण अशा प्रकारचे वाद घडतात कशामुळे? तुम्ही पाहिलं असेल की हे राजाराम आणि झा नावाचे दोन सद्गृहस्थ, यांना डीएनचा वीकेंड हिस्टॉरियन म्हणतात, शनिवार रविवार पुरतं त्यांचं इतिहासाचं प्रेम उफाळून येतं. अशा लोकांनी काय केलं तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव होतं इंडस स्क्रिप्ट डिसायफर्ड, म्हणजे सिंधू संस्कृतीमधलं जी लिपी आहे तिचा आम्ही अर्थ लावलेला आहे, आणि त्याची मेथडॉलॉजी, रीडिंग्स, इंटरप्रिटेशन्स वगैरे वगैरे. नाव तर मोठं छानदार दिलं. 2000 साली पुस्तक छापलं. पण त्या पुस्तकामध्ये नक्की काय होतं तर त्या पुस्तकामध्ये अर्थातच त्यांचं कुठल्याही स्वरूपाचं मूलभूत संशोधन नसून त्यांना जे सायंटिफिकली प्रूव्ह होईल, जे वैज्ञानिक दृष्ट्या ज्याला काही पुरावे दिलेत सिद्धांताला, असं काही नव्हतं. तर त्यांनी वेड्यासारखे केलेले दावे होते त्या पुस्तकामध्ये. ह्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानामध्ये विट्झेल आणि फार्मर हे दोन काय म्हणूया आपण इंडॉलॉजिस्ट आहेत, दोन भारतविद्या अभ्यासक आहेत, हे दोघं जण उतरले आणि त्यांनी फ्रंटलाईन मध्ये ऑक्टोबरच्या 2000च्या अंकामध्ये 13 ऑक्टोबरच्या लेख लिहिला. त्या लेखाचं नाव होतं हॉर्सप्ले इन हरप्पा. हॉर्सप्ले शब्दाचा अर्थ दंगा करणं. खूप म्हणजे विशेषतः तुम्ही बॉईज हॉस्टेल मधला दंगा इमॅजिन करा की मुलं खूप शारीरिक दृष्ट्या एकमेकांशी झटापट करणं, हाणामारी करणं, पण ती लुटूपुटूची असते एका अर्थाने, पण ती खूप शारीरिक अशी झटापट म्हणजे हॉर्सप्ले. तर इथे अर्थातच हा शब्दावरती कोटी केलेली आहे की हा घोड्याला घेऊन केलेला उगाच दंगा, धोपा, झटापट, सत्यनिष्ठेशी केलेली प्रतारणा, असा त्या सगळ्यामध्ये अर्थ त्यांना अभिप्रेत होता. ह्या झा आणि राजाराम दोघांनी मिळून केलं काय तर त्या दोघांनी मुळामध्ये जे युनिकॉर्नचं सील आपल्याला माहिती आहे, युनिकॉर्न एक शिंगी प्राणी, कल्पना रम्य असा अनेक ठिकाणी आताच्या हॅरी पॉटरच्या गोष्टींमध्ये सुद्धा तो असतो. तर अनेक संस्कृतींमध्ये हा युनिकॉर्न एक शिंगी प्राणी असतो. तर ते सील ह्या लोकांनी काय केलं तर फोटोशॉप करून त्याचा त्यांनी घोडा बनवला आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की ऋग्वेदामध्ये सगळीकडे आपल्याला हडप्पामध्ये आपल्याला सगळीकडे घोड्याचे उल्लेख, घोड्याची सील्स, घोड्याची हाडं सगळं काही मिळतं, आणि त्यामुळे हडप्पा संस्कृती ही घोडे नसलेली अशी संस्कृती नसून तिच्यामध्ये भरपूर घोडे उपलब्ध होते. आणि अर्थातच म्हणून हडप्पामध्ये जर घोडे असतील तर आर्य लोकही हडप्पामध्ये असणारच, आणि आर्यांनीच ती हडप्पाची संस्कृती निर्माण केलेली होती असं दाखवण्याचा हा एक अतिशय गरीबडा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न नव्हता, म्हणून त्या अर्थाने गरीब प्रयत्न होते. तर हे असे तथ्यहीन दावे करताना या लोकांनी वाटेल तशी पुराव्यांची मोडतोड केलेली आपल्याला दिसते. ऋग्वेदामधल्या अनेक ऋचांचे अर्थ लावताना, सूक्तांचे, गाण्यांचे अर्थ लावताना त्यांनी वाटेल ते म्हटलंय. अग्नीला म्हटलंय की तू आमच्यासाठी 3 वेळेला वेगवेगळ्या भेटी घेऊन येतोस. या 3 वेळांच्या बद्दल अग्नीची जेव्हा ऋग्वेदामधले लोक स्तुती करतात
तर त्याच्यामध्ये हे लोक म्हणतात की हाय एनर्जी फिजिक्स आहे, अँटीमॅटर आहे, गॅमा रेज आहे, काय वाटेल ते त्यांना उपलब्ध असलेलं 21व्या आणि 21व्या नव्हे पण 20व्या शतकामधलं जे काही तंत्रज्ञान त्यांना माहिती होतं त्या सगळ्याचे अर्थ आणि त्या सगळ्याचे उल्लेख ऋग्वेदामध्ये घुसवण्याचा त्या झा आणि राजाराम जोडगोळीने प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. झा आणि राजाराम हे स्वतः काही ट्रेंड इतिहासकार नव्हते, म्हणजे हौशी इतिहासकारांवरती किंवा वीकेंड पुरती इतिहासाचा प्रेमाचा उमाळा येणाऱ्या लोकांवरती असण्याचा आक्षेप असण्याचं कारण असं की आपण इतिहास लेखनामध्ये ज्या बेसिक गोष्टी शिकत असतो की इतिहास लिहिताना आपल्याला पुरावे लागतात, प्राथमिक साधना, दुय्यम साधना, त्यांचा अन्वयार्थ, या सगळ्याचं जे पद्धतीशास्त्र आपण शिकतो तसं पद्धतीशास्त्राचा कुठलाही अवलंब न करता मनाला येईल तशी पुराव्यांची मोडतोड करून यांनी केलेली जी मांडणी आहे ती आक्षेपार्ह आहे. ते म्हणतात त्यांनी हडप्पा संस्कृतीमधली जी वेगवेगळी सील्स आहेत, वेगवेगळे काय म्हणतो आपण त्याला, छोटी छोटी त्या मुद्रा आहेत, त्या मुद्रांवरती चित्रित केलेली जी अक्षरं आहेत ती आपल्याला आता खरं म्हणजे ती वाचता येत नाही, पण हे लोक ते वाटेल त्याचा अर्थ वाटेल तसा लावून त्याला कुठल्याही स्वरूपाचं एक्सप्लेनेशन न देता सरळ सरळ त्यांनी साइन बोर्ड वाचल्यासारखं, रस्त्यावरती आपण जाहिरातीचे जसे बोर्ड वाचतो तसं त्यांनी वाचून पुस्तकामध्ये ते छापलं. आता मनाला येईल तसं लिहायचं म्हणल्यावरती काही लिहिता येतं, पण त्यामध्ये या लोकांचा एक विशेष असा दृष्टिकोन दिसतो की या हडप्पा संस्कृतीमध्ये खरं म्हणजे आत्ताच्या उत्तर भारतामध्ये असणाऱ्या गोष्टींचं चित्रण या साइन बोर्डच्या या छोट्या छोट्या अक्षरांच्या आणि शब्दांच्या समूहांमधनं पाठवायचं. म्हणजे काय तर बर्ड्स ऑफ द ईस्टर्न कंट्री, पौर्वात्य प्रदेशामधले पक्षी आहेत असं ते म्हणतात. कुत्र्याचा उल्लेख करतात, डासांचा उल्लेख करतात, बार्ली जो धान्याचा उल्लेख करतात, मनी लेंडर म्हणजे सावकाराचा उल्लेख करतात, मदर इन लॉ म्हणजे सासूचा उल्लेख करतात. हे सगळे उल्लेख अर्थातच अतिशय धोरणीपणाने आणि धूर्तपणाने केलेले आहेत, अशासाठी की आपल्याला वाटेल की हे सगळंच निर्बुद्धपणाने लिहिलंय, पण ते तितकंसं निर्बुद्ध पण नाहीये. तर कुत्रा असेल किंवा डास असतील किंवा हे जव असेल, हे सगळे प्राणी किंवा सृष्टी किंवा सासूसारखं कॉम्प्लिकेटेड नातं असेल की ज्यामध्ये एक कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था आणि त्याच्यानंतर एकमेकांशी स्थापन होणारे नातेसंबंध, इतकी व्यामिश्र अशी समाज रचना आणि त्या समाजाला माहिती असणारे प्राणी, माहिती असणारी पिकं यांचे उल्लेख करून हे लोक असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की हडप्पा संस्कृती ही खरं म्हणजे भारताच्या उत्तर भागामध्ये, कारण की हे मस्किटो म्हणजे डास आणि दलदल, क्रो, कावळे, हे सगळ्या गोष्टी अर्थातच भारतामधल्या, उत्तर भारतातल्या प्रदेशामधल्या गोष्टी आहेत, त्यांचं इम्पोजिशन, ते प्रक्षिप्तीकरण ते हडप्पा संस्कृतीमध्ये करण्याचा प्रयत्न करतात. रामाचा उल्लेख आहे, अग्निबाणाचा उल्लेख आहे, करायचंच म्हणल्यावरती काही पण त्याच्यामध्ये आपल्याला टाकता येतं. तर या लोकांनी असं मनाला येईल तसे उल्लेख, पण मनाला येईल तसे म्हणजे तितके पण स्टुपिड नाही, हॉर्सेसचे उल्लेख म्हणजे घोड्यांचे, सावकारांचे उल्लेख म्हणजे एका व्यामिश्र अशा अर्थव्यवस्थेचे उल्लेख, असं सगळं त्यांनी त्याच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. झा आणि राजाराम यांनी त्यांच्यावरती विट्झेल आणि फार्मर यांनी जे आक्षेप घेतले आणि त्याच्यामध्ये हे कसं चूक आहे, हा डेटा कसा ब्लेटंटली फेक आहे, खोटा आहे, हे दाखवून दिलं. आणि मग विट्झेल आणि फार्मर या दोघांनी सांगितलं की या लोकांना अशा प्रकारच्या, म्हणजे झा आणि राजाराम ही एक केस झाली, पण अशा प्रकारच्या लोकांच्या मांडणीचा आपण प्रतिवाद कसा करायचा, तर तो हार्ड एव्हिडन्स, प्रत्यक्ष तथ्यांचा आधार घेऊनच आपण या लोकांचा प्रतिवाद करू शकतो. फक्त त्यांनी जाता जाता या एक दोन धोक्यांची आपल्याला जाणीव करून दिली की हे लोक काही असे अशिक्षित नाही आहेत की हट्टाने आग्रहाने काहीतरी बोलतात, हे सुशिक्षित लोक आहेत. त्यातला एक जण शाळा मास्तर आहे, दुसरा मनुष्य अमेरिकेमधला इंजिनियर आहे. असं असताना ह्या लोकांना असे भारताच्या इतिहासाबद्दल खोटे तथ्यहीन दावे करण्याची हिंमत कुठून येते. तर विट्झेल आणि फार्मर आपल्याला सांगतात की ह्याचा विचार भारतातल्या शिक्षण व्यवस्थेमधल्या लोकांनी पण करणं आवश्यक आहे की आपण या लोकांना नक्की कुठल्या प्रकारचं शिक्षण देतोय की ज्यामुळे आपली स्वतःची डिसिप्लिन, ज्याच्यात आपण ट्रेनिंग घेतलंय, ती सोडली आणि दुसऱ्या डिसिप्लिन बद्दल असे अनैतिहासिक दावे करण्याची हिंमत या लोकांच्या मनामध्ये
निर्माण होते. त्यामुळे ते फायनली विट्झल आणि फार्मर आपल्याला सांगतात की अकॅडमिकली शहाणपणाची ही गोष्ट अशी आहे की आर्य नावाचा कुठलाही वंश नव्हता. ते त्यामुळे भारतामध्ये बाहेरून आले का इथनं बाहेर गेले याचा काही संबंध आपण ठेवला नाही पाहिजे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की इतिहास ही गोष्ट तिचा यूज आणि मिसयूज, वापर आणि गैरवापर करण्यासाठी अनेकदा ती रणभूमी बनलेली असते, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि मग त्याच्या मागचं धोरण काय असतं, कशासाठी असा इतिहासाचा वापर किंवा गैरवापर करायचा, तर तो अर्थातच आत्ताच्या राजकीय ध्येयधोरणांची सुसंगत असा वापर किंवा गैरवापर केला जात असतो, याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे, असं आपल्याला विट्झल आणि फार्मर सांगतात. या सगळ्या वादंगाचा आपल्या दृष्टीने त्याचं महत्व काय आहे, तर एका अत्यंत अनऐतिहासिक अशा विचाराची मांडणी कशी प्रतिष्ठित पद्धतीने पुस्तकं लिहून केली जाते आणि त्या मांडणीचा प्रतिवादही चांगल्या शब्दामध्ये ह्या लोकांनी कसा केला, ही भांडणाची तंत्र, वादंगाची तंत्र आपण या उदाहरणाच्या द्वारे समजून घेतली पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा कुठे आज आपल्यालाही अनेकदा व्हॉट्सअप मधनं किंवा इतर अनेक समाज माध्यमांमधनं तथ्यहीन असे व्हिडिओ, तथ्यहीन असे दावे केलेले दिसतात, तेव्हा त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी आपल्याला हार्ड एव्हिडन्स देणं महत्वाची आणि योग्य पारखून पडताळून घेतलेली तथ्य देणं हाच एकमेव मार्ग आपल्याकडे इतिहासाचे अभ्यासक म्हणून आहे, हे लक्षात यावं. यासाठी या वादंगाचा विशेष आपल्याला उपयोग होईल असं वाटतं. इथे हे मराठी मधलं आपला जो बी सब युनिट आहे त्याचं लेक्चर थांबवते आणि उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये जो सी पार्ट आहे त्याचा